तुमच्या सगळ्यांच्या जी मनात आहे त्याची कसलीही चर्चा राजसाहेबांबरोबर झाली नाही। संदीपजी देखील माझ्यासोबत आहेत। आम्ही दोघेही एकत्र परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नये म्हणून दोघेही एकत्र तुम्हाला उत्तर देतोय। सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो। मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो। राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली। आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली। बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही। अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो। माझी चौथी भेट आहे, तिसरी पण नाही चौथी भेट आहे, पण त्याचं उत्तर पहिलं जे मी दिलेलं आहे तेच उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे। एक लक्षात ठेवा, राजकीय खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे, तो वेगळा आहे। परंतु आज खरी खिचडी खायला मी आलो होतो, त्याच्यामुळं बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही। म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं, संदीपजी देखील सांगतील की कुठची राजकीय चर्चा करण्यासाठी मी इथं आलोच नाही। उलट साहेबांना देखील, राजसाहेबांना देखील वेळ होता थोडा, या परिसरातनं मी चाललो होतो, त्यांना भेटण्यासाठी आलो, त्यांची भेट घेतली आणि आता निघालो। मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात। फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या संदीपजी आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते, हे चुकीचं आहे। मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की काही भेटींकडे हे आपण देखील अराजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही अराजकीय होती। आता मी इथनं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहे, मुक्तागिरीवर जाणार आहे। तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललोय राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे, असं काही झालेलं नाही। या परिसरामध्ये होतो, साहेबांची वेळ घेतली, आलो, चहा घेतला आणि निघालो।